मित्रांनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा, जुना माझ्याकडे बघा थोडासा खराब झालेला शर्ट आहे, त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या ठिकाणी बघा शर्टाचा व्यवस्थित असा आथरून घ्यायचा आहे आपल्याला। जितका मोठा शर्ट असेल तितका चांगला आहे, म्हणजे आपला चौकोन असा व्यवस्थित असा मोठा निघला पाहिजे आपल्याला। तर या ठिकाणी बघा चौकोन निघाना या पद्धतीने मी आता कटिंग करून घेणार आहे। या ठिकाणी बघा आपण 17 ते 18 इंच अशी उंची आहेत आपल्या या शर्टची। इथून अशी सरळ साईडने बघा रेषा आखून घेत आहे मी। आता इथं तुम्ही रुंदी पण बघू शकता, 19 इंच ही आहे तिची रुंदी आहे। आता इथं खालच्या साईडने थोडासा क्रॉस आहे म्हणून आपल्याला सरळ करायचा आहे। तिथून बघा असं व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडने शर्ट कट करून घ्यायचा आहे। हे बघा दोन्ही साईडने मी कट केला आहे। आता खालच्या साईडने सुद्धा बघा इथं थोडासा सेफ आहेत ना शर्टला, तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। वीस 22 इंचचा असला आपल्याला तरी चालेल। बघा लांबी रुंदी याची। आता या ठिकाणी बघा मी 5 वरती एक खूण आखून घेतली आहे, तिकून सुद्धा आणि इकून सुद्धा अशी 5-5 इंचावरती आपल्याला खुणा करून घ्यायचा आहे। फक्त आता या वरच्या भागाला बघा, वरचा भाग आहे ना 5 इंचावरती आपण निशाण लावले। आता हे फक्त कट करून घ्यायचे आहे आपल्याला सरळ रेषेमध्ये। फक्त वरचीच भाग कट करायचा आहे, खालचा भाग पकडायचा नाही आहे कटिंगमध्ये। वरचा एक पार्ट आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। इथं तुम्ही बघू शकता खालचा भाग कट नाही करायचा, फक्त वरचा भाग आपण कट केलेला आहे। आता हे बघा बाईचे जे भाग आहेत ना ते खराब असेल ते कट करून टाकायचे आपल्याला। याच्यातला चांगला पार्ट काढून ना स्ट्रिप तयार करायचे आपल्याला याच्या। त्यासाठी सरळ पट्ट्या कट करून घ्या आपण। एक पट्टी आपल्याला 20 इंचाची तयार करायची आहे। एकाला एक जॉईंट करून घेऊ आपण या पट्ट्या सरळ कशा कट करून ना। मग अशा पद्धतीने आपण फोल्ड करून ना रुंदीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथं 3-4 इंचाच्या अशा पट्ट्या कट करून घ्यायच्या रुंदीला। लांबीला आपण एक पट्टी 20 इंचाची तयार करायची आहे। हे बघा अशा जॉईंट करायचे एकमेकाला। तर स्टिचिंग पण दाखवते अगोदर मी। या ठिकाणी बघा आता आपण स्ट्रिप तयार करून घेऊ। या पट्ट्या सर्वात अगोदर जॉईंट करून घेऊ। या पद्धतीने असे डबल फोल्ड करायचे आपल्याला। खूप सोपी पद्धत आहे, एकदम सावकाशपणे दाखवले आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप। आणि खूप छान अशी उपयोगाची वस्तू आपली तयार होते। बघा स्ट्रिप तयार झाली आहे, त्याचे 2 भाग करून घेऊ आपण। आता बघा आपण ती 5 इंचापासून कट केलं होतं एक पार्ट बटनाच्या साईडचा, त्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे।
ज्याप्रमाणे आपण बघा पिशवीला वगैरे स्ट्रीप जॉईंट करतो ना, तसं दोन्ही कोण सारखंच अंतर सोडायचं आणि मध्यभागी स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचे आहे. आता जो बटनाचा भाग आहे बघा, तो एक घ्यायचा आहे आपल्याला. अगोदर याच्या मध्यभागी बघा होता पडलेला तो, याच्यावरती बघा असा उलटा ठेवायचा. बटनाचा भाग आहे तो जसं आपण कट केलं ना अगोदर, तसंच आपण जोडून घ्यायचा आहे. जिथून आपण कट केलता त्याच साईडला जोडायचा आहे आपल्याला. फक्त बंद लावण्यासाठी आपण हा भाग कट केला होता. याच्यावर तुम्ही दाबटीप पण घेऊ शकता. आता बघा बटनाच्या भागावरती समोरासमोर अशी या पद्धतीने स्ट्रीप आपल्याला ठेवायची आहे आणि जॉईंट करून घ्यायचा आहे. आणि साईडचा बघा जो 5 इंचाचा भाग होता ना, तो आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे याच्यावरती ठेवून ना असा. बघा या पद्धतीने आपला एक असा पीस रेडी झाला आहे तयार. आता याचे बंद व्यवस्थित आतमध्ये ठेवायचे. जो दुसरा भाग आहे तो आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे. आता इथं कट केल्यामुळे थोडंसं काय होतं, आपलं अर्धा 1 इंच कापड कमी म्हणजे येतं. जे एक्स्ट्राच आहे बघा दुसऱ्या पार्टचं ते आपण कट करून टाकू. बघा उरलेलं कापड आहेत ना, मी ते कट करून टाकलं, व्यवस्थित सारखं करून घेतलं दोन्ही पण पार्ट आपले. आता या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे, साईडने आहेत ना बॉक्स कट करून घ्यायचे आहेत. इथं बघा 3-3 इंचाचे बॉक्स कट करून घ्यायचा आहे. तुमचा शर्ट जर एकदम मोठा असेल तुम्ही 4-4 इंचाचे घेऊ शकता. इथं बघा मी 3 इंचाचे असे बॉक्स कट करून घेतले आहे. आता याच कापड आपल्याला 4ही पण साईडला ठेवून ना व्यवस्थित असे बॉक्स कट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले बॉक्स कट झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, 4ही पण साईडने शिलाई मारून घ्यायच्या आहेत. पण दाखवते बघा. कुठलंही चेन नाही, अस्तर नाही, काहीच लावायची गरज येत नाही आपल्याला बघा. तुम्ही डबल शिलाई मारून घ्यायची याला. आता बघा बॉक्स कट केला आहे ना, ते आपण असे व्यवस्थित पकडायचे असे या पद्धतीने. पॉईंटवर पॉईंट आले पाहिजे शिलाईचे आणि शिलाई मारून घ्यायचे आहेत. बघा आता आपल्याला 4ही पण बॉक्स याच पद्धतीने रेडी करायचे आहेत. हे बघा असे पॉईंटवर पॉईंट ठेवायचे आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आपल्याला. तर या ठिकाणी बघा आपले शिलाई मारून झालेले आहेत. आता तुम्हाला बघा बटन ओपन करायचं इथून या साईडने आणि बॅक पलटी करून घ्यायची. तर याच्यामध्ये तुम्ही ब्लँकेट वगैरे ठेवू शकता, बेडशीट वगैरे ठेवू शकता, साड्या वगैरे सुद्धा याच्यामध्ये ऑर्गनायझर करून ठेवू शकता. ज्या साड्या आपल्याला रोजच्या वापरायच्या नसतील किंवा ज्या चादरी ब्लँकेट वगैरे आहेत ते वापरायचे नसतील ते याच्यामध्ये आपण व्यवस्थित ठेवू शकतो. आता इथं बघा माझ्यावरती गोदाडी वगैरे पडली होती म्हणून एक मोठी गोदाडी मी याच्यामध्ये ठेवली आहे. एक मोठी गोदाडी आणि 2 बेडशीट याच्यामध्ये ठेवून दाखवतो तुम्हाला. तर वरती पडले तर माझ्याकडे तेच मी ठेवून दाखवलं तुम्हाला. तर म्हटलं साड्या वगैरे काढायच्या ऐवजी व्यवस्थित हे करून ना याचे बघा असे बटणं वगैरे लावून घ्यायचे आहे. तिथं आपण चेनचा वापर नाही केला आहे, त्यामुळे बटनच लावायचे आहे.
बघायला 1 रुपयासुद्धा खर्च नाही आला. अगदी बेकार पडलेला आपल्याकडं हा शर्ट होता जुना, त्यापासून आपण हे बघा किती सुंदर अशी बॅग तयार केली आहेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि खूप सोपी पद्धत आहे, फक्त आपल्याला एकच कट द्यायचा आहे आणि सुंदर अशी बॅग तयार होते आपली. बघायचे बंदसुद्धा किती छान मध्ये तयार झाले आहेत. चला तर भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नक्की. धन्यवाद.